आणि मान्य माजी न्यायमूर्ती आपले शिंदे साहेब आहेत त्या संदर्भात पुढे आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना मला करणार आहे. प्रामुख्यानं या सगळ्या दरम्यान जी मागणी आहे, मूळ मागणी की सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये समावेश करून द्यावं, मात्र कोर्टाचे मागील काही जे निर्णय आहेत ते बघता हे किती पॉसिबल आहे? नाही, म्हणूनच आमचा तो असं आहे की जे गॅजेटरमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्या अनुषंगीच आता मराठा कुणबी किंवा त्यांना दाखले देण्याबाबतीमध्ये ज्या काही त्यांची प्रमुख मागणी आहे विशेष करून, तर त्या कालही मला वाटतं मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांनीच विनंती केली होती की आम्हाला थोडा कालावधी द्या, कारण एक स्क्रुटिनी प्रचंड आहे त्याच्यामध्ये. तसं मराठवाडा जर सोडलं, निजाम स्टेट सोडलं, तर अन्य राज्यामध्ये लोकांची बाय नेम आयडेंटिफिकेशन आहे की नावानं नोंद आहे. पण मराठवाड्यामध्ये जर निजामांचं राज्य स्टेट होतं तिथं मात्र नंबर्स आहेत फक्त आपल्याकडे. आता त्या नंबरमध्ये स्क्रुटिनी करून प्रत्येक नावाची त्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागेल. पण तरी आता त्यातून काही मार्ग वेगळा निघू शकतो का? म्हणजे आपल्याला जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव स्तरावर आपल्याला काही मार्ग निघतो का स्क्रुटिनी करण्यासंदर्भात, ज्यामुळे या कामाला गती येईल असा. पण त्यात कायदेशीर ते करता येईल का, म्हणून आपण आता ॲडव्होकेट जनरल साहेबांचं ओपिनियन घेतलं आहे. त्याच्यावर ते संदर्भात त्या बाबतीमध्ये त्यांनी आता अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला. शिंदे साहेबही बैठकीत होते ऑनलाईन, कारण शेवटी कोणत्याही सरकारचा निर्णय घेताना तो न्यायालयाच्या परीक्षेला टिकला पाहिजे.